त्यांचा रणजित साडेकर सामना चालू करा. पंच चालू करा. लवकरात लवकर सामन्याला चालू करा. वैयक्तिक महिला संघातर्फे बॉलसाठी घेऊन विराज ठाकूर सामना करेल योगेश नामशागिनला सचिन बागू. बॉल ऑन होते. स्ट्रायकवर योगेश नामशागिनला सचिन. बॉल पहिला चेंडू चेंडू पिवारेषा पार. चेंडू कांडा पहिला डायरेक्ट चंद्रार षटकार. 6 धावसंख्या झाली एका चेंडूच्या 6 योगेश बॅटबॉलला खणखणीत षटकार. स्वच्छ साधा त्यांचं राहण म्हणूनच सुरेश यश नाचरे बॉलिंगची संपर्क झाला. बंधू चेंडू का योगेशला समजला. चेंडू जाते यष्टीरक्षकाच्या हातात. एकदा चेंडूची गणना होते. धाव संख्या स्थिर राहिली. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा विराज सामना करेल योगेश. चेंडू पुन्हा एकदा योगेशला काय समजला नाही. एकदा चेंडूची गणना होते. धाव संख्या स्थिर राहिली. धाव संख्या झाली 4 चेंडूच्या 7 नंतर फक्त 7. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू लोगांच्या वरून चेंडू सीमारेषा पार. 4 रन धावसंख्येत बार. धावसंख्या झाली 11. यानंतर येणारा सामना भूमिपुत्र शाह विरुद्ध भूमिपुत्र तुम्हाला सांगते बघायला. विराज सामना करेल पुन्हा एकदा योगेश. पुण्यातला चेंडू उडवला धीराज. छत्ररक्षक सुरेख झेल. बांधिलकी सांगायला लागला. पहिला धक्का पहिला हादरा योगेशच्या स्वरूपात. त्याची जाण्यासाठी नवीन बॅट्समॅन प्रणय सालोकर. मॅन फ्रॉम अलिबाग गाव सालाव आयकॉन खेळाडू. जे प्लेयर बाउंड्रीच्या बाहेर बसले त्यांनी कृपया बॉल आणायचे. ही टू डिवाइड कोणा एकाची नाही सगळ्यांची आहे. सगळ्यांनी मदत करायची आहे. फक्त बसून मॅच नाही बघायची. सगळ्यांसाठी आहे सूचना आहे. फक्त एका जागेवर बसून मॅच नाही बघायची. सगळ्यांनी मदत करायची आहे. सगळे प्लेयर झाडाखाली पायपर फक्त बसलेले दिसतात. कोण बॉल आणायला जात नाहीये.
connected. शॉट पद्धतीचा चेंडू झाला घोषित स्वरूपात एक धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली आहे एका चेंडूच्या समाप्तीनंतर 13. पुढील चेंडू घेऊन तन्मय भूमिपुत्र विरोध संघ कृपया तुमचे प्लेयर मागच्या साईडला पाठवा. तानाजी पाटील. शॉट पद्धतीचा चेंडू पूल मारण्याचा प्रयत्न. चेंडू चालला पुन्हा एकदा घोषित स्वरूपात एक धाव संख्या झाली आहे 14. भूमिपुत्र विरोध संघ कृपया तुमचे प्लेयर मागे पाठवा. पुढील चेंडू तन्मय सामना करेल. सचिन अंगावरचा चेंडू. चेंडू समजला. चेंडू निर्धाव. धाव संख्या स्थिरावली. धाव संख्या झाली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14. पुढील चेंडू घेऊन तन्मय पुन्हा एकदा सामना करतो. सचिन प्रकारचा चेंडू. बॅटची एज घेऊन चेंडू विलास ठाकूर यांच्या हातात. एक धाव कंप्लीट होते. एक धाव म्हणतात धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 15. आता पुन्हा एकदा नवीन बॅटर आयकॉन खेळाडू प्रणय स्ट्रायकर रक्षण झेलबाद प्रणय. त्याची जाण्यासाठी नवीन बॅट्समॅन ऋतिक राऊत. शेवटचा चेंडू. तन्मयाच्या षटकातील शेवटचा चेंडू. थोडा पंच अजून मॅच बाकी आहेत. चेंडू मात्र उपयोगला काय समजलं नाही. दिलेल्या चेंडूची गणना होते. धाव संख्या स्थिर राहिली. 2 षटकाच्या सांगता धाव संख्या 2 विकेट 15. यानंतर सामना भूमिपुत्र बॉयज विरुद्ध भूमिपुत्र शाळा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं. वैयक्तिक पहिला संघातर्फे तिसरा षटक घेऊन सुजल. पहिला चेंडू सुजल याचा सामना करेल. मॅन सचिन बागवे. वाईड बॉल प्लस 1 बाउन्सचा इशारा पंचांचा. लेग अंपायरचा 1 बाउन्सचा इशारा. एका धावाने धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 16. पुन्हा एकदा सुजल तयार. सामना करेल सचिन बागवे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडूची गणना. धाव संख्या स्थिरावली. धाव संख्या एका चेंडूच्या 7 येतात. 2 गडी बाद 16. पुढील चेंडू घेऊन सुजल पुन्हा एकदा सामना करेल सचिन. स्लोअर पद्धतीचा चेंडू. सचिनला काय चेंडू समजला नाही. चेंडू जातो यष्टीरक्षक आदर्श करंगुटकर यांच्या हातात. धाव संख्या स्थिरावली. धाव संख्या 16. पुन्हा एकदा सुजल तयार.
सामना करेल सचिन. उलटा चेंडू बेस गच्चा फलंदाजी म्हणावं लागेल सचिन बागवे यांची. यांना का चेंडू कळसत नाही, चेंडू का समजत नाही, वारंवार फक्त बॅटने हवा घालतायत. हवेने ढग पुढे गेले, चेंडू मात्र जात नाहीये. पुढे चेंडू घेऊन सुरू पुन्हा एकदा सामना करेल सचिन. पंचांची दोन्ही हात समांतर. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 17 अशी. 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 17. पुढील चेंडू घेऊन सुजल पुन्हा एकदा सामना करेल सचिन. लगातार 3 चेंडू वाट. पुन्हा एकदा गोलंदाजाचा चेंडू. चेंडू सुई घेतो, चेंडू का समजत नाही. धावसंख्या स्थिरावली 17. नाम मात्र 17. बरोबर. त्याच्या आधीचा पण डॉट बॉल किती आली? 17 एक वाईड आला. हा 2 वाईड आणि 5 बॅटची एज घेऊन चेंडू यशवंशीच्या हातात. आउट. तीन षटकाचा साठा धावसंख्या 18. 18 चेंडू 18 धावसंख्या. अठरा. नाव काय इकडे? स्कोर चालू आहे. स्कोर माझ्या मोबाईलात. काय बोलतो? चेंडू जातो अखंड बैलाडी षटकार. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली
31. यावेळेस दृष्टिकोन करून आणण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच फिल्डर होते बॉलच्या खाली आणि सर ते शेवटी एक विकेटची सफलता इथे प्राप्त झाली आहे. त्यांना यश प्राप्त झालं, एक विकेट मिळाली आहे नक्कीच शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या झाली आहे 31 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र हवे असणार आहेत लायन्सना ते म्हणजे 32. सकाळपासून आतापर्यंत या टुर्नामेंट मधला हा बहुतेक सगळ्यात लोएस्ट टोटल असणार आहे. फक्त आणि फक्त 31 धावा जोडलेल्या आहेत धाव फलकावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 32 धावांची. याच्या पुढचा सामना भूमिपुत्र छाया इलेव्हन विरुद्ध भूमिपुत्र बॉईज. भूमिपुत्र बॉईज लवकरात लवकर यायचं टॉस का बॉस मध्ये आणि त्याचबरोबर छाया 11 संघ छावा 11 संघ आणि भूमिपुत्र बॉईज संघ टॉस साठी यायचंय. साडेचार व्हायला 10 मिनिटात 4:20 1 2 4 आहेत. 4 नाही होणार, 2 होतील या 3 होतील. उद्या जास्त मॅच नाही आहेत तुमच्या. मग उद्या हां मग उद्या काय आहे? उद्या एक एकच मॅच आहे. हां आणि मग सेमीफायनल आणि फायनल. उद्याचा पण अख्खा दिवस आहे ना, लवकर संपेल उद्या. भूमिपुत्र छावा यांनी नाणेफेकीचा खेळ जिंकून पहिले काय घेतले? बॅटिंग बॉलिंग बॅटिंग फलंदाजी. भूमिपुत्र प्रीमियर लीग 2025 सर्व खेळाडूंचे मान्यवरांचे हार्दिक स्वागत. या टुर्नामेंट साठी आपल्याला लाभलेले सहकार्य म्हणजे महेश साळवे, मनोज लासे, जितेंद्र आव्हाड, त्याचबरोबर अभिजित पवार यांचे खूप खूप आभार. हा सामना तुम्ही घरी बसल्या YouTube लाईव्हच्या मार्फत देखील बघू शकता. WTC स्पोर्ट्स यांच्या मार्फत आपण घरी बसल्या या सामन्यांचा आनंद घेऊ शकता. लायन्स या संघाला आपला पहिला सामना जिंकण्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे 32 धावांची. 24 चेंडू 32 धावा आणि यासाठी सलामी जोडे आलेले आहे मैदानात. धीरज आणि विराज पाहूया आपल्या संघासाठी ते कोणती कामगिरी करतात. 32 धावांची आवश्यकता आहे. लक्ष जरी छोटा असला तरी समोरची टीम कोणती आहे रे?
भूमिपुत्र बांधिलकी. भूमिपुत्र बांधिलकी संघाकडे नक्कीच कोणती रणनीती असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार. पहिला चेंडू यावेळेस मात्र खेळून काढलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, उत्कृष्टरित्या खेळून काढलाय. कोणतेही धाव नाही, निर्धाव. नक्कीच भूमिपुत्र बांधिलकी संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त 31 धावा स्कोर बोर्ड वरती आणि आता भूमिपुत्र लायन्सला जिंकण्यासाठी मात्र हवे आहेत 32 धावा 24 चेंडू मध्ये आणि आता 23 चेंडू मध्ये. पुढचा हा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका येतो. हा चेंडू गेला 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 थेट सीमारेषा पार षटकारासाठी आणि या षटकाराचं स्वागत होतं. दुसऱ्याच चेंडूवरती मोठा प्रहार, षटकार. विराजाच्या बॅटमधून आलेला होता हा षटकार. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करताना विराज. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टॉप करून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र गौरवने आधीच ओढून घेतलं होतं. आपला टप्पा थोडासा आखूड केला, अगदी पाय टाकण्याचा प्रयत्न होता, खेळून काढलेला चेंडू आणि एक धाव नक्कीच. स्ट्राईक झाली आहे. दोन रन. ओके. 8 ना. धाव फलकावरती आले आहेत 8 धावा. गौरव पुढचा चेंडू टाकताना या षटकातला चौथा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु खेळून काढलाय. एक धाव. स्ट्राईक होते रोटेट आणि आता स्ट्राईक वर आलेला आहे धीरज आंबरे. धीरज पहिला चेंडू खेळतोय आणि आला मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न होता, फुल जोरदार होतोय आणि पंचांचा इथे निर्णय येतो. बोट जात आकाशाकडे आणि धीरज इथे होते झेल बाद. अतिशय सुंदररित्या झेल टिपला विकेट किपरने. दोन्ही पंच आपापसात काहीतरी चर्चा करताना दिसतात. लवकरच आपल्याला निर्णय कळेल, निर्णय जाहीर होईल. त्याने आउट दिला. पंचांनी मात्र थोडासा सल्लामसलत करून आपला निर्णय इथे मागे घेतलाय आणि धीरज याला एक जीवनदान मिळालं. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा धीरज हुकलेले आहेत. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 9 धावांवरती. आला तो बघ. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली 9 धावा. 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर युवराज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न
आणि यासोबतच येतो षटकार विराटच्या बॅट मधून. पंधरा 15 बरोबर आहे 15. पुढचा चेंडू विराज. यावेळेस मात्र बॅट फिरवली परंतु संपर्क नाही. 16 चेंडू 17 धावांची आवश्यकता. भूमिपुत्र बांधिलकीसाठी इथे कुठेतरी नक्कीच मदतीसाठी पाऊस अवतरलेला आहे ग्राउंड वरती. पाहूया याचा त्यांना किती फायदा होतो. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो आणि पंचांचा इथे इशारा आलेला आहे. नो बॉल, नो बॉल +2 आणि त्यानंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिट. 3 आले 3. 16 चेंडू 14 धावांची आवश्यकता. कट करण्याचा प्रयत्न धीरजच्या बॅट मधून. पहिली धाव येते, दुसरी धावेसाठी इथे प्रयत्न आणि तिसरी धाव घेत आहेत काय पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2 धावा इथे पूर्ण. यावेळेस मात्र चेंडूला उभं केलं आकाशात परंतु चेंडू जाऊन पडेल नो मॅन रिजन मध्ये. एक टप्पा फिल्डरच्या हातात. एक धाव नक्कीच पूर्ण आणि दुसरी देखील पूर्ण होते. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या धाव फलकावर नजर टाकून धाव संख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 22 धावांवरती. यावेळेस मात्र फ्लॅट शॉट 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकारासाठी जातो हा चेंडू. लायन्स हळूहळू आपल्या विजयाच्या प्रगतीपथाकडे होताना 6 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पावसाचा जोर जरी वाढला असला तरी सुद्धा लायन्स मात्र काही मागे हटत नाहीयेत. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. पाहूयात या चेंडूवरती षटकार येतोय का आणि या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर पाठवलंय थेट सीमारेषा पार षटकारासाठी. यासोबतच लायन्स संघाने पहिला सामना जिंकलेला आहे या टुर्नामेंट मध्ये आणि यासोबतच या सामन्याचा सामनावीर ठरतोय विराज. या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे विराज ठाकूर. नक्कीच लो स्कोरिंग गेम होता. फक्त 32 धावांची आवश्यकता होती आणि अतिशय उत्कृष्टरित्या लायन्स या संघाने एकाही विकेट न गमावता हा सामना जिंकला.